हॅलो 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 ओके नमस्कार. दुसऱ्या बारीसाठी थांबला पुन्हा एकदा तुमचा मनपूर्वक आभार मानतो. हा मी काय बोललो होतो, बाई दुसऱ्या बारी शास्त्र सोडणार है की नाही? शास्त्र पूर्ण गाणं गायला असेल तर सांगावा. सांगितलं होतं बाईने, मी बोललो का आणि बाई इथे येऊन बोलल्या हा शाप झोकायला पडल्या बाई. शाप पिसा आलेली आहे तरी पहिली बारी मी शांत केली का म्हटलं आली एवढ्या लांब पहिली बारी गडबडली तर तेवढं तर आवडली. हा बरोबर ना? बोलो ना? मी काय म्हणलो माझी गवळण बसल ऐकू दे, इकडे लक्ष दे, ऐकू दे. खोलून खाती चोरून खाती खोलून कळी सारं दही दूध लुटलं खुशीत ग. सारं दही दूध लुटलं खुशीत ग आणि आला कसा तोंड खाली खुशीत ग आणि गेला कसा बाय दुसपुचित म्हणजे आतमध्ये घरात गेला कसा. ह्या पोरीचा म्हणजे गवळणीचा संवाद होता तो मी ऐकवला. बाई काय म्हणतात, हा काय त्याला म्हणे गडी कुचकुचीत आणि काय या सगळं झालं. अरे तसं म्हणाल तर ही माझ्या सोबत तिला घासायला लागेल. अरे मी बोलत तसं तुला त्याची कण तुला सोसायला लागेल आणि अजून विषांनी बोल. अगं विषांनी कम सोबत तुला अजून घासायला लागेल. बरोबर बोलली की नाही? मी तुम्हाला बोललो होतो एकाचा दोन करून जाणार. आला कसं तोंड खाली पुशीत ग आणि गेलं कसं हा पुचित ग. एवढंच बोललो होतो. आणि बाई म्हणतात बुवा तुमच्या तोंडावर पेट्रोल घाला आणि तू बुवाचा सामान बिमान काढून गेलीस तो तुला लय आवडला. बरोबर ना? आधी स्वतः व्यवस्थित वागा आणि नंतर दुसऱ्याला तुम्ही शिकवा. नंतर काय म्हणजे शास्त्र सोडलं आणि ही मराठी इंग्लिश सोडून डायरेक्ट गुजरातीत घुसली. काय म्हणजे ती शेतीला चोटली म्हणतात. अगं तसं पण भित्र्याला गांडूशो म्हणतात. मला पण येतं हे सांगू नकोस. वर जायला उशीर झाला. आपल्या आता कोणाची स्टाईल आहे लांब केलं तर मिशी शेती वाढवायची त्याला चोटली म्हणतात. असं तिचा संबंध आहे म्हणजे असं तिला बोलायचं आहे. कानात बाली आहे की नाही तर तिला लय आवडते की नाही. आताच्या पोरांना सोजवळ पोरं नाही आवडत अशी टपुरी पोरं आवडतात. बरोबर ना? अरे ती साया लांब जरा तू थांब नाजूक हातानं ही ओढते. नाजूक हातानं अशी ओढते. अरे माझ्या सोन्याची पिलूची कशी आहे कशी नाजूक हातानं ही ओढते
आणि हिला माझी छोटली आवडते. हा? म्हणजे ती राम लखन तिला शेती म्हणायचंय ना, तिला गुजरात येते तो. हा, अरे ती सायाला म्हण, जरा तू थांब, नाजूक हातानं ही ओढते, हिला माझी छोटली आवडते. नंतर काय म्हणे बुवाच्या सामानावर पडला पाय आणि त्याच ट्रेन मध्ये ही पण होती मुंबईला जायला. बघावला नाही बाईला, बुवाच्या सामानावर पाय पडला तो जो बाईला बघावला नाही. हा? म्हणून मी सांगतो बे, खंडराय याच्या लग्नाला बया गर्दीत घुसवली. आणि ही पण नवीन आणि मी पण नवीन ट्रेन मध्ये चढायला. बया गर्दीत घुसली, बघा बोबलत सुटली आणि माझा सामान धावताना आणि बघा हिची साडी सुटली. म्हणजे साडी सुटली आता गर्दीत पाय घुसला माझा. बया गर्दीत घुसली, बघा बोबलत सुटली, माझा सामान धरताना आणि बघा हिची साडी सुटली. युवा संघटनेचं गाणं झालं पाहिजे. गीत घेतो नंतर थोड्या वेळात त्याला बस आले. तर नंतर काय म्हणे, वर ढगाला लागली कळ आणि पाणी थांबते. बोली ना, हे अशा काठी आहेत ना, नवीन नवीन आहे. तू शास्त्र सोडलास म्हणून तुला मला वस्त्र सोडायला झाला, हे लक्षात ठेव. तू जर प्रेमाने केलीस तर मी पण तुला प्रेमाने केला असता, तुला काय झाला त्रास झाला नसता. बरोबर ना? अरे थोडी धगधगीच्या उन्हात आहे आणि माझी बारी बघा सुरात आहे, की आजची बारी माझी जोरात आहे आणि या वैदशालाची बघा आज खेड पर्यंत वरात. मी दोन दोन ऐकवीन तर 10 ऐकवीन, तुझ्याकडे नाही तर तू ऐकवत नाही. ही चुकी तुझी आहे. तुला पैसा घेतो त्याचा पैसा विषय वसूल करण्याचं काम करतो. बघा काय म्हणाली, की काय म्हणे, बुवाचा निवटा गेला कापून. कशी दिसाया एक नंबरी, आल्या गेल्या हे कोळी 100. एक नंबर दिसायला ही कोली त्याच्यात होती. कशी दिसाया एक नंबरी, आल्या गेल्या हे कोली 100. किती दिसते तुझी संबरी, किती दिसते तुझी सुंदरी, आणि दाखव काली काली गचिंबोरी. तुला निवडा पाहिजे ना, मग हिच्याकडे शिंबोरी होत्या. कशी दिसाया एक श्री सुंदरी, दाखव काली चिंबोरी.
वर ढगाला लागली कळ लगेच येतो तेव्हा पायी ही लय तळमळ आता घेऊ नको माघाराने लाव तुझी खाली खाली घागर वर ढगाला लागली माणसा आणि बानू बस एका नवऱ्याच्या दोन दोन बायका होत्या आहे की नाही ते एकीला एक माणसाला वाटायचं की मला प्रेम कमी लावतोय आणि बानूला वाटायचं की मला प्रेम कमी लावतोय तर कसं लावतोय बघा की त्यांना दोघींना सेम प्रेम लावायचं आहे की नाही तुम्ही पती राया लावता बरोबर माया अहो तुम्ही पती राया लावता बरोबर माया नाही तुमचं होणे म्हणा असे पतीचं हे प्रेम ना रोजीला लागतो श्याम लागतो सेम टू सेम असे पतीचं हे प्रेम ना रोजीला लागतो होशी म्हणा असे पतीचं हे प्रेम ना रोजीला लागतो होशी म्हणा युवा संघटना अडवलीचं याचं गाणं झाले पाहिजे त्यांच्यावर 201 रुपयाचं पारितोषिक आहे धन्यवाद मुठभर माळे आहेत खरे सोन्यावानी चमके नाही करत ही भेदभाव युवा संघटना अडवली टाकेवाडीचं दही दिशात गाजता येईना युवा संघटना अडवली
या ठिकाणी माझे काही कोणापर्यंत वाईट शब्द गेले असतील शाहिराकडे सगळ्याच गोष्टी व्यवस्थित नसतात आहे की नाही. असा माणूस कुठला नाही की तो परिपक्व आहे, काय नाही काहीतरी थोड्या गोष्टी कमतरता असतात. काय माझ्याकडून वाईट शब्द गेला असेल त्या शाहिराला माफ करावं. आणि या ठिकाणी माझी दुसरी बारी आता संपवतो आणि कार्यक्रमाला शेवट करतो. अरे हा